नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक प्रश्न दिसत आहे। हा प्रश्न आला की खूप विद्यार्थी गोंधळून जातात, नेमकं कसा सोडवायचा आहे। प्रश्न समजून घ्या आधी। 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे। नेहमी तुम्हाला मी सांगत असतो, जेव्हा चाची चे हे शब्द गणितामध्ये येतात तेव्हा तिथे नेहमी गुणाकाराचं चिन्ह असतं। तर ते बघूया कसं सोडवायचं। 400 चा म्हटलंय म्हणून गुणाकाराचं चिन्ह किती 3/8 हा म्हणून समोर बरोबरचं चिन्ह कोणत्या संख्येच्या 5/8 आहे। आता कोणती संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून आपण ती x मानूया आणि किती इथे पुन्हा एकदा चा आलाय, संख्येचा म्हणजे गुणाकार किती 5/8। अशा प्रकारे याची मांडणी केलेली आहे। आता हे नेमकं सॉल्व्ह कसं करायचं बघून घ्या। भाग जातो बघा, 8 × 8 8 × 5 40 आणि हा 0 आहे तसा। त्याच्यानंतर यांचा गुणाकार करायचा आहे। x × 5 5x होतात छेद 8 आहे तसे। 5 × 15 आणि हा 0 50 × 3 150 होतात। आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। आता नेमकं काय करायचंय, हे 150 आहेत ते आहे तसेच ठेवा। आता बरोबरचं चिन्ह आहे, हा इकडे भागाकारामध्ये इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल आणि हा 5x आहे तसा। आता बघूया 150 × 8 आहेत। आता याच्यानंतर काय करायचं, हे आहे तसेच ठेवा सोप्या पद्धतीने करण्यासाठी। हे 8 आणि पुढे हा x इथे असंच ठेवा, हा इकडे गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारामध्ये जाईल। आता याचं काटाकाटी करा, 5 × 5 5 × 15 हा 0 आहे तसा। 30 × 8 बरोबर x म्हणजेच 3 × 8 24 240 बरोबर x। तर ती संख्या आहे 200। पोलीस भरतीला आलेला हा एक प्रश्न आहे आणि नेमकं तो प्रश्न काय पाहून घेऊया आपण। एका संख्येच्या 42% म्हणजे 12.6 आहे, तर ती संख्या कोणती। अतिशय सोपा प्रश्न आहे, पण पॉइंट मध्ये आल्यामुळे खूप विद्यार्थी गोंधळून जातात। गोंधळाची गरज नाही, कसं सोडवायचं आपण पाहूया। आता प्रश्न काय दिलाय, एका संख्येच्या 42%। आता आपल्याला ती संख्या माहिती नाहीये म्हणून आपण ती काय मानूया x मानूया। ती संख्या x मानली। संख्येच्या च्या म्हटलं की गुणाकाराचं चिन्ह येतं। 42% 42% म्हणजे 100 पैकी 42 म्हणून खाली छेदामध्ये 100 आलं म्हणजे किती 12.6 आहे। तर ती संख्या शोधायची म्हणजे ही x संख्या आपल्याला शोधायची ती कुठली आहे। तर बघा इथे 12.6 आहे, आधी तो आपण पॉइंट काढून घेऊया। तर पॉइंट काढण्यासाठी नेमकं काय करायचं, हे आहे तसं आपण मांडून घेऊ 42/100 बरोबर। आता 12.6 आहे, पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून काय करायचं, खाली छेदामध्ये एकावर एक 0 द्यायचं आहे म्हणजे 126/10 होईल। आता हे नेमकं कसं सॉल्व्ह करायचंय बघा। x × 42 हे आहे तसे ठेवले। आता हा जो इकडचा 10 आहे तो छेदामध्ये इकडे आल्यानंतर तो गुणाकारामध्ये येईल आणि हे 100 आहे तसे। इकडचा जो 126 आहे तो वरती अंशामध्ये इकडे आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर तो छेदामध्ये जाईल। आता हे सॉल्व्ह करायचं। आता हे नेमकं कसं सॉल्व्ह करायचं, खूप जणांना हे सॉल्व्ह करता येत नाही, म्हणजे काटाकाटी करता येत नाही। यासाठी तुमचे पाठ असणं गरजेचं आहे। जरी नसतील तरी तुमचे 1 ते 10 तरी बेसिक पाठ असणं गरजेचं आहे। आता बघा मी कसं सॉल्व्ह करतो। 10 × 10 10 10 100। आता बघा हे 42 आणि 126 आपल्याला काटाकाटी करायचे। आपण छोट्या संख्येने जाऊ। 6 ने बघा जातोय का, 6 × 7 = 42 आणि 6 × 2 = 12 6 × 1 = 7 6 × 1 = 6। आता 7 आणि 21 आहे, 7च्या पाड्यामध्ये 21 आहे, 7 × 1 = 7 7 × 3 = 21 राहिलं काय। आता 10 × 3 10 × 3 म्हणजे किती 30। तर x बरोबर किती आलं 30। तर प्रश्न विचारला तर ती संख्या कोणती, आपण ती संख्या x मानली होती, मग ती संख्या आलेली आहे 30। तर मित्रांनो, यासारख्या गणितांसाठी आपला जो हा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तो तुम्हाला पाहायला भेटेल। आणि शक्य असल्यास आपली अकॅडमी आहे नवी मुंबई घनसोली येथे, तेजस्व करिअर अकॅडमी, इथे तुम्ही भेट द्या आणि यासारखी गणितं तुम्ही माझ्यासमोर लाईव्ह ऑफलाईन मध्ये शिका। धन्यवाद।